मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सहकुटुंब दादरमध्ये मतदान, तर उद्धव ठाकरेंनी वांद्रे कलानगरमध्ये बजावला मतदानाचा हक्क। महाराष्ट्रातल्या 13 जागांवर सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33% मतदारांनी बजावला हक्क। पालघरमध्ये सर्वाधिक 7.95% मतदान, मात्र 8 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान। मुंबईतील 6 मतदारसंघांसाठी आज मतदान। 3 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना। यामिनी जाधव, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, अमोल कीर्तीकर, मिहिर कोटेचा आणि पियुष गोयल यांचं सकाळीच मतदान। फरहान अख्तर आणि अक्षय कुमारनं केलं मतदान, तर जान्हवी कपूर, सुनील शेट्टी आणि गुलजार यांनीही बजावला हक्क। ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघरमध्ये मतदान सुरू। ठाण्यामध्ये राजन विचारे आणि नरेश म्हस्के आमने सामने, तर मुख्यमंत्र्यांचंही सहकुटुंब मतदान। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीनं चुरस वाढली। दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार, तर धुळ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्यामुळे उत्सुकता। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम कक्षाला हार घातला। निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता। चांदवडमध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदानासाठी, पोलिसांनी अडवल्यानं शाब्दिक चकमक। तर सटाण्यामध्ये माजी आमदार दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण सुद्धा कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानासाठी। निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज देशभरात 49 जागांवर मतदान। रायबरेलीमधनं राहुल गांधी, तर अमेठीतनं स्मृती इराणींची प्रतिष्ठा पणाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचंही भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार। इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू। धुक्यामुळे पायलटला डोंगर दिसला नसावा, प्राथमिक तपासानंतर शक्यता व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।